ही थेट दृश्य आपण पाहतोय वायबी चव्हाण सेंटर इथे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आता बैठकीसाठी दाखल होत आहेत। आज विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। 1 नोव्हेंबरला विरोधकांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। राज ठाकरे देखील या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय विरोधकांची आज अतिशय महत्त्वाची बैठक 1 नोव्हेंबरला विरोधकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तसंच डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीत मोर्चाच्या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे। तर मोर्चाचे योग्य नियोजन व्हावं, सर्वांमध्ये समन्वय राहावा या दृष्टीने ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। दरम्यान बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं देखील कळतंय। ही थेट दृश्य आपण पाहतोय महाविकास आघाडी आणि मनसेसह विरोधी पक्षांच्या वतीने 1 तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तसंच डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, विरोधकांची आज अतिशय महत्त्वाची बैठक 1 तारखेचा जो मोर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, काय अपडेट? बरोबर आहे, कारण विरोधकांची ही मोड बांधली गेली त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मतदान प्रक्रियेमध्ये होणारा घोळ आणि या सगळ्या संदर्भात सगळे विरोधक एकत्र आले आणि कधी नव्हे ते केवळ महाविकास आघाडी नाही तर संयोगी पक्ष म्हणून मनसे देखील त्यांच्या सोबत आली। 1 तारखेच्या मोर्चाची घोषणा करण्यात आली। आधी पत्रकार परिषदा झालेल्या होत्या किंवा या सगळ्या नेत्यांनी एकत्रित जाऊन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या आणि आज आता 1 तारखेची मोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर एक बैठक बोलावण्यात आली। आपण सध्या आहोत वायबी चव्हाण सेंटरमध्ये आणि आपण समोर सध्या बघतो ही दृश्य राज ठाकरे यांचं वाहन देखील पोहोचले, राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत। याआधी उद्धव ठाकरे आलेले होते। उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे इथवर पोहोचलेले होते आणि त्यानंतर राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत देखील मनसेचे नेते उपस्थित असलेले आपण बघतोय। आज ही बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये बोलवलेली आहे। आधी बैठक होईल आणि या बैठकीमध्ये सगळी चर्चा केली जाणार आहे। राज ठाकरे यांच्यासोबत सगळे नेते उपस्थित आहेत। राज ठाकरेंचे नेते जसे आहेत तसेच काँग्रेसचे नेते देखील पोहोचलेत। थोड्या वेळापूर्वी नसीम खान आणि सावंत देखील आलेले आहेत। या सगळ्या नेत्यांची इथवर आता बैठक सुरू होईल थोड्या वेळानंतर आणि या बैठकीमध्ये कसं नियोजन करायचं आहे, ही बैठक सगळी आपल्याला 1 तारखेचा मोर्चा कोण कुठे बोलणार आहे, किती अंतर चालायचं आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा मोर्चा असेल, काय काय घोषणा दिल्या जातील, या सगळ्या संदर्भातली चर्चा केली जाणार आहे आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आलेली आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होते आणि या बैठकीसाठी राज ठाकरे दाखल झालेले आपण बघतोय। थोड्या वेळामध्ये बैठक झाल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये सगळे मुद्दे, नेमका हा मोर्चा कसा असणार आहे, कोणाकोणाची भाषणं होणार आहेत, काय काय तिथे प्रेझेंटेशन काही दाखवलं जाणार आहे का किंवा काही व्हिडिओ दाखवले जाणार आहेत का किंवा नेमकं काय निषेध कसा नोंदवला जाईल, या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी हे सगळेच नेते इथवर पोहोचलेले आपण बघतोय। बाळा नांदगावकर आणि सरदेसाई हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत आता इथवर दाखल झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर नेते देखील उपस्थित होते। नसीम खान आणि सचिन सावंत काँग्रेसचे नेते देखील पोहोचलेले आहेत। याआधी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर काही नेते देखील आलेले होते। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील इथवर पोहोचलेले आहेत। आता थोड्या वेळामध्ये ही बैठक सुरू होईल आणि ही बैठक सुरू झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली। 1 तारखेचा मोर्चा नेमका कसा असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, काय घोषणा असतील किंवा कोण कुठे असणार आहे, किती अंतर चालायचं आहे, किती वाजता मोर्चाला सुरुवात करायची आहे, किती गर्दी जमवायची आहे आणि ह्या मोर्चामध्ये नंतर पुढची भूमिका काय करायची आहे किंवा काय काय भाषणं करायची आहेत, कोणाची भाषणं होतील, या सगळ्या संदर्भात चर्चा वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे, त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी नेते पोहोचले आहेत। आता शरद पवार आल्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्येच एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याची माहिती आपल्याला दिली जाणार आहे। ठीक आहे सुमित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।